इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा युद्ध, आक्रमण किंवा कब्जा अशी परिस्थिती आली तेव्हा तेव्हा निष्पाप मुलांवर आणि स्त्रियांवर सर्वाधिक अत्याचार झाले आहेत। अलीकडेच रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या महिलांवर अशा प्रकारची जबरदस्ती केली जात असल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील। युद्धाच्या काळात अशा घटना समोर येणे ही काही नवीन गोष्ट नाही। आज सर्वांना माहीत आहे 1945 मध्ये अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले। लोक अमेरिकेवर टीकाही करतात, पण त्यांना जपानने केलेल्या रानटीपणाची माहिती आहे नाही। दुसरे महायुद्ध संपण्यापूर्वी दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये जपानने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या। यातील एक गोष्ट म्हणजे कम्फर्ट वुमन्सची। कम्फर्ट वुमन्स कोण आहेत आणि त्यांचा इतिहासाशी काय संबंध आहे, हाच काळा इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पानांमध्ये कम्फर्ट वुमन त्या महिला आहेत ज्यांना जपानी सैनिकांनी त्यांच्या कम्फर्टसाठी वापर केला। तुम्ही त्यांना एक प्रकारचा लैंगिक गुलाम देखील म्हणू शकता। जपानने अनेक देशांमध्ये कम्फर्ट वुमनना कैद केले होते। या महिलांना एका छोट्या ब्लॉक रूममध्ये किंवा वेश्यालयात ठेवण्यात आले होते, जेथे जपानी सैनिक संध्याकाळी जमायचे। जपानी सैनिक प्रत्येक स्त्रीवर बलात्कार करायचे आणि एका रात्रीत 30 ते 40 वेळा महिलांवर अत्याचार करायचे। अनेक वर्षांपासून महिलांना अशा सेल्समध्ये ठेवण्यात आले होते। कम्फर्ट वुमनची कथा जरी 1910 पासून सुरू होत असली तरी तिचा खरा इतिहास 1937चा आहे असे मानले जाते। कम्फर्ट वुमन्सबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण जपानच्या इतिहासाबद्दल थोडी माहिती घेऊ। 19व्या शतकापर्यंत जपान जगापासून एक वेगळा देश असायचा, त्यामुळे बाकीच्या जगालाही जपानबद्दल काही फरक पडला नाही। पण 1868 नंतर जपानने जगातील इतर देशांशी संबंध जोडण्यास सुरुवात केली। आत्तापर्यंत जपान हा अत्यंत साधा देश मानला जात होता। 1888 मध्ये जपानने एक संविधान बनवले आणि त्यानंतर जपानने एक सैन्य देखील तयार केले, ज्याला जपानी इम्पेरियल आर्मी असे नाव देण्यात आले होते। मित्रांनो, ही सेना खूप मजबूत आणि सामर्थ्यवान अशी होती। हाच तो काळ होता जेव्हा युरोपियन देश इतर देशांवर हल्ले करत होते आणि त्यांची तिथे वसाहत तयार करत होते। जपानही तसेच करू लागला। आपल्या शेजारी देशांवर तो आपली वसाहत बनवू लागला। त्यामुळे जपानने आपले साम्राज्य विस्तारण्यास सुरुवात केली। 1910 मध्ये जपानने कोरियावर पहिला ताबा मिळवला आणि तेथूनच जपानच्या रानटीपणाची कहाणी सुरू झाली। कोरियावर ताबा मिळवल्यानंतर जपानी सैनिक दररोज तेथील महिलांवर बलात्कार करत असत। हळूहळू जपानी आर्मीची हिंमत वाढू लागली आणि जपानने दक्षिण कोरियाबरोबरच जवळील इतर देशांवर प्रवेश मिळवून त्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली। एक काळ असा होता की जपानने चीन, कोरिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, थायलंड, बर्मा म्हणजे आजचे म्यानमार, फिलिपिन्स, तैवान, मकाओ आणि हाँगकाँगसह दक्षिण पूर्व आशियातील अनेक देशांवर कब्जा केला होता आणि या सर्व देशातील महिलांना जपानमध्ये नेले जात होते आपल्या शारीरिक हव्यासासाठी। इतिहास साक्षी आहे की आपली वासना तृप्त करण्यासाठी जपानी सैनिक लाखो महिलांवर विविध प्रकारे अत्याचार करत होते। या काळात जपानने कोणालाही जुमानले नाही। अगदी 8 ते 10 वर्षांच्या मुलींवरही जपानी सैनिकांनी बलात्कार केला। या सर्व देशांमध्ये जपानने स्वतःची वैश्या केंद्रे उभी केली होती, जिथे महिलांना जबरदस्तीने बंदिवासात ठेवले जात होते। तेव्हा जपानी सैनिकांनी उघडपणे क्रूरतेची परिसीमा ओलांडली। सन
1937 मध्ये चीनच्या नानकिन शहरात जपानी सैनिकाने 80,000हून अधिक महिलांवर बलात्कार केल्याची नोंद आहे। या घटनेला नॉनकिंग म्हणून ओळखले जाते। या घटनेनंतर जपानी सैनिकांवर बरीच टीका झाली आणि जपानी कमांडरने सैनिकांना सर्वसामान्य लोकांवर